राम कृष्ण
आपुलिया हिता जो असे जागला
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हैक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका मने मज घडवतांची सेवा तुका मने मज घडवतांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा महायोग पीठे तटे भीम रक्ता वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत कृष्णं परब्रह्मलिङ्गं भजे
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम्मा ऋततुल्य वेदं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी राजा शिवबा जन्मला घडविले स्वराज्य जेने सुखावली प्रजा परस्त्री माते समान असा होता आमचा राजा थेंब थेंब रक्ताचे आठवण येते आम्हाला कधी विसरणार नाही राजे वंदना तुम्हाला कधी विसरणार नाही राजे वंदना तुम्हाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य
तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठ्ठल आपल्या गावची वेगळी परंपरा आहे आणि संध्याकाळचे अन्नदाते म्हणून श्रावणजी संभाजी यांच्या वाड्यातील सर्व महिला मंडळ म्हणजे साळूबाई केशवराव पाटील कपाटे हे महाराजाला पुष्प घालून स्वागत करतील आणि त्यानंतर सुवर्णाबाई तानाजी पाटील कपाटे सौभाग्यवती अंजुबाई गणेशराव पाटील कपाटे गंगाबाई आनंदा पाटील कपाटे आणि तसेच आरती चैतन्य कपाटे आणि त्यानंतर मंगलबाई प्रभू पाटील कपाटे आणि त्रिशला भागवत कपाटे हे आजचे संध्याकाळचे सर्व एका वाड्याची पंगत झालेली आहे आणि यांचं स्वागत झाल्याच्या नंतर मेंढला या गावचे खरोखरच आमच्या भागाचं काही परिवर्तन व्हायचं आहे आमच्या तालुक्याचं म्हणून आपल्या माहेरचा महाराज आलाय म्हणून मेंढल्याच्या जे आमच्या इथं बाईल लेखी आहेत ते संपूर्ण ज्या आपण नाव घेतलं त्यांनी येऊन महाराजाचं स्वागत करायचं आहे आणि तसेच आपल्या माहेरचा महाराज आहे आपण प्रत्येकाचं नाव घेत असो प्रेमलाबाई बालाजी पाटील कपाटे त्यांची आई आपण महाराजाचं स्वागत करायचं आहे आणि तसेच नंदाबाई केशवराव पाटील कपाटे आणि तसेच गोकुळाबाई अशोक पाटील कपाटे सौभाग्यवती मंगलबाई मारुतराव पाटील कपाटे आणि तसेच मी प्रत्येकाचं नाव घेतो आणि थांबतो आपण नाव घेतलं त्याने येऊन लवकर सत्कार करायचा आहे गंगासागर ब्रह्मानंद पाटील कपाटे सौभाग्यवती गंगासागर ब्रह्मानंद पाटील कपाटे आपल्या माहेरचे महाराज आहेत आपण स्वागत करायचं आहे आणि तसेच सौभाग्यवती रोहिणी मारुती पाटील कपाटे सौभाग्यवती ज्योती गुणाजी पाटील कपाटे सौभाग्यवती लक्ष्मीबाई बालाजी पाटील कपाटे अश्विनी संभाजी पाटील कपाटे आणि तसेच रुक्मिणबाई गोविंदराव पाटील कपाटे या सर्व मी ज्या आमच्या येथील महिला मंडळाचं ज्या नाव घेतलं त्यांनी येऊन आपला स्वागत सत्कार महाराजाला पुष्प घालून स्वागत करायचं आहे आणि
विठाल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना माझी एकच विनंती असेल की जेवढं माझं वजन नाही तेवढं या हारांचं वजन आहे. हे हार घेऊन जर मी अभंगाचा अर्थ जरी सांगितला तर मी जागीच बसेल. त्यामुळं सर्वांना एकच विनंती असेल, ज्यांचे ज्यांचे हे हार आहेत त्या सर्वांचं प्रेम या हारामार्फत माझ्यापर्यंत पोहोचले. त्यामुळं हे एक एक हार मी काढण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबांचा निवडलेला अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलश स्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय
यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा अर्थ सांगते मी तुम्हाला. आपुलिया हिता जो असे जागता, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ज्यांच्या पोटाला सात्विक विचाराचे लेकर जन्माला येतात त्याचं नवल भगवान परमात्म्याला सुद्धा वाटतं. तयाचा हरीख वाटे देवा. मग कोणतं काम केल्यानंतर देवाला नवल वाटतं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात अशांची सेवा मला पण करायची आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. याचा विस्तार करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल